होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. अभंग आहे. संत सांगतात अट्टहास. आता आपण एवढा जो अट्टहास करतो ना, सकाळी उठतो, वर्कआउट करतो, सकस संतुलित आहार घेतो, आपले कोचला फॉलो करतो, आपण हे आपले शरीर चांगलं राहण्यासाठी, हे आपलं शरीर म्हणजे पंढरी, शरीर आपलं पंढरी, आणि ह्या पंढरीच्या देहामध्ये आपला पांडुरंग वास करतो. आणि आपल्या पांडुरंगाला जर व्यवस्थित ठेवायचं असेल, चांगलं ठेवायचं असेल, तर त्यासाठी असा आहार पण चांगला पाहिजे. आपण काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. कारण संत सांगतात भ्रुकुटी पर्वतावर विराजमान असलेल्या आत्म्याला, भ्रुकुटी पर्वतावर विराजमान असलेल्या आत्म्याला शांतीची, प्रेमाची आणि भक्तीच्या भोजनाची आवश्यकता आहे. आत्मा आणि मन यावरती विविध शास्त्रज्ञांनी भरपूर असा सखोल अभ्यास केलेला आहे. आत्म्याचं आणि मनाचं हे एकच नाणं आहे, परंतु दिसत नाही. म्हणून संत सांगतात तुझ सगुण म्हणू का निर्गुण रे, सगुण निर्गुण दोन्ही भगवंतू रे. हे भगवंता, तुला मी सगुण म्हणू का निर्गुण म्हणू, एकच नाणे, परंतु त्या नाण्याला दोन बाजू, सगुण आणि निर्गुण. जे वारकरी संप्रदायाशी जोडलेले असतील, आनंद संप्रदायाशी जोडलेले असतील, या ठिकाणी बरेच संप्रदायाशी जोडलेले माणसं आपल्या कॉलवरती आहेत. एक मिनिट, अशी माणसे आपल्या या कॉलवरती जोडलेले आहेत. म्हणून इथं संतांनी सांगितलेलं आहे भगवंताची सेवा करत असताना की मी तुझ सगुण म्हणू का निर्गुण रे, सगुण निर्गुण दोन्ही भगवंतू रे. जे दिसतंय ते सगुण आहे आणि जे दिसतंय ते निर्गुण आहे. बरोबर. आपल्याला अशा भगवंताची सेवा करायची की जो दिसत नाही, जो कसा आहे परम आहे. आणि अशा भगवंताची सेवा करतात साधू संत वगैरे हिमालयात जातात, सेवा करतात, बरोबर. परंतु संत तुकाराम महाराज सांगतात हिमालयात जायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. गृहस्थ आश्रमात राहून तुम्ही भगवंताची सेवा करू शकता, भगवंताला आपलेस करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला वर्कआउट वगैरे करायला जायला इकडं कुठं एखाद्या डोंगरावर जाऊन करायची गरज नाही. पावसा पाण्याच्या आपण घरातल्या घरात वर्कआउट करू शकतो. कारण संतांनी ज्या त्या काळामध्ये ते सांगितलेले. आज हेल्थचे इश्यूज आहेत म्हणून मी तो समन्वय साधण्याचा आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अजून संत काय सांगतात, एक पहा, जगात 14 धर्म आहेत. यापूर्वी पण मी तुम्हाला बोललो होतो. या 14 धर्मापैकी मी 2-3 धर्माविषयी 1-2 शब्द सांगतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये 18 पुराणे, 6 शास्त्र वगैरे सांगितले, त्याचा अभ्यास केला जातो. गीतेमध्ये एक श्लोक आहे पहा, 8व्या अध्यायातील 6वा श्लोक आहे. ये वापी स्मरणम भाव त्याजतयन्ते कलेवरणम, ये वापी स्मरणम त्याजतयते कलेवरणम ततमयवती कोणते सदा भाव भावितम. हे भगवद्गीतेतील 8व्या अध्यायातील 6वा श्लोक. भगवंत अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, जो त्या स्मरणेने, ज्या त्या भावनेने माझं भक्ती करतो, मी त्याला त्या त्या स्वरूपात मिळतो. शेवटी जाता जाता. त्याचप्रमाणे तुम्हाला मी सांगतो, धर्म हे फक्त नावासाठी. आपल्या भारत देशामध्ये विविध धर्माचे लोक राहतात, परंतु या धर्माचा अंतिम उद्देश एकच आहे, कोणते? शांती, प्रेम, जिव्हाळा. हेच सांगतो प्रत्येक धर्मग्रंथ. पुराणामध्ये पण 114 अध्याय आहेत. कोणी वाचले असतील मला काय माहित नाही. 14 अध्याय आहेत, 6000पेक्षा जास्त श्लोक आहेत. त्यांचं पण अंतिम उद्देश एकच आहे, इतरांशी प्रेमाने राहायचं, चांगलं बोलायचं. अंतिम उद्देश तेच. आणि परमार्थ, अंतिम टप्पा परमार्थ काय करायचं? देवाला आपलेस करायचं. परंतु या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये पण पहा, बौद्ध धर्माचं कोणी वाचन केलेलं असेल किंवा नसेल मला काय माहित नाही, पण मी बौद्ध धर्माचं पण वाचन केलेलं आहे, हिंदू धर्माचं पण केलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो परत त्याचबरोबर पुराणाचं पण मी बऱ्यापैकी 2010 साली वाचन केलेलं आहे. बौद्ध धर्मामध्ये 3 ग्रंथ आहेत, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक आणि विनय पिटक. सुत्त पिटकामधला सर्वात पवित्र ग्रंथ बौद्ध धर्मातला धम्मपद आहे. त्याला बौद्ध धर्माची गीता म्हटलं जातं. आणि ते गौतम बुद्धांनी आनंदाला सांगितलेले. आनंदाचं आणि गौतम बुद्धाचं त्यामध्ये वर्णन आहे. मला या ठिकाणी हेच बोलायचंय, जैन धर्म असेल, कोणताही धर्म असेल, प्रत्येक धर्मामध्ये अंतिम उद्देश एकच आहे, माणसाने माणसासारखे वागावे आणि माणसाला प्रेम द्यावे आणि देवाला आपलेस करावे.
म्हणून आपल्या कॉलवरती विविध जाती धर्माचे पंथाचे लोक आहात. फक्त आपला एकच अंतिम उद्देश पाहिजे, आपल्या कर्मात आपण आपले कर्म चांगले पाहिजे. संत मुक्ताबाई सांगते, वरी भगवा केला नामी अंतरी वश्य केला कामे तया म्हणू नये साधू जगी विटंबना बाग. संत मुक्ताबाई सांगते, वरी भगवा केला नामी, अंगावरती भगवे कापडे घालून कोणी संत होत नाही. वरी भगवा केला नामी अंतरी वश्य केला कामे तया म्हणू नये साधू जगी विटंबना बाग. अशाला साधू संत म्हटलं जात नाही. साधू कोणाला म्हटलं जातं? तो कसा का असाना, ज्याचे विचार चांगले, ज्याचं कर्म चांगलं, जो इतरांच्या भावना जाणतो, इतरांना मदत करतो, सहकार्याची भावना त्याच्या अंगी असते, अशांना संत म्हणतात. आणि मी पण अशांनाच संत म्हणतो. तो कसा का असाना, तो वेडा का असाना, विविध प्रकारचे असे लांब लांब जरी जटा वाढवलेल्या असल्या आणि तो वेड्यासारखा जरी जगामध्ये फिरत असला, पण त्याचं कर्म जर चांगलं असेल, त्याचं कर्म जर शुद्ध असेल, सात्विक असेल, तर मी त्याला संत म्हणतो. कारण संताची परिभाषाच ती आहे. आणि सर्वात प्रथम संत होण्यासाठी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेलं आहे, संत होण्यासाठी चांगलं कर्म करण्यासाठी काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे जे काय षट विकार आहेत, हे 6 विकार आहेत, हे 6 विकार बाजूला करावे लागतात. आणि 6 विकार बाजूला करण्यासाठी सात्विक आहार लागतो. सात्विक आहार, ज्याच्या अंगामध्ये आहाराचे तीन गुण आहेत. गुणाचे शास्त्रामध्ये 3 गुण सांगितले, तमोगुण, रजोगुण आणि सात्विक गुण. मग सात्विक विचार येण्यासाठी असा सात्विक आहाराची गरज लागते. आणि ज्याच्या अंगामध्ये षट विकार आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार आहेत, अशाला संत म्हणता येत नाही, अशाला महाराज म्हणता येत नाही, अशाला हबब म्हणता येत नाही. वरी भगवा केला नामे, परत त्याच मुद्दे येतो, वरी भगवा केला नामे अंतरी वश्य केला कामे त्याला तया म्हणू नये साधू जागी विटंबना बाग. त्याला संत म्हणता येत. आपले विचार चांगले पाहिजे. आपण वेलनेस फॅमिलीमध्ये काम करतो, आपल्यामध्ये पण हे 6 विकार आपल्या बॉडीमध्ये पण नसले पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत. कारण आपण इतरांना आरोग्य देण्याचं कार्य करतो. इतरांना आरोग्य देणे हे पुण्याचं काम आहे बस. आणि आपण इतरांना आरोग्य देण्याचा वसा घेतलेला आहे, म्हणून आपल्या अंगामध्ये बी असे 6 प्रकारचे वाईट गुण नसले पाहिजे. आपण पण सात्विक खाल्लं पाहिजे. नसता आपण पण वेलनेस कोच असून सहित वरी भगवा केला नामे अंतरी वश्य केला कामे ह्या उपमेशी आपण राहतो. म्हणून आपले विचार पण श्रेष्ठ पाहिजे. इतरांना आरोग्य द्यायचं म्हणजे खूप मोठं पुण्याचं काम. कारण त्या व्यक्तीला आपण कृष्णाने सांगितलेले पहा गीतेमध्ये काय सांगितलेले, न तद्भास येते सूर्यो ना शशुको न पावक न येती गत्वा न निवर्तन्ते तद धाम परम मम. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना मला तुला पाहायचं असेल, माझं असं ठिकाण आहे, त्या ठिकाणी न तद्भास येते सूर्य ना शशुको न पावक, त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश नाही, चंद्राचा प्रकाश नाही, मी स्वयंप्रकाशित आहे, मी स्वयंप्रकाशित. म्हणून वेलनेस कोच बाबांनो, आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपण पण स्वयंप्रकाशित पाहिजेत. कसं स्वयंप्रकाशित पाहिजेत? आपण जर स्वयंप्रकाशित असू तर लोक पण आपल्या शब्दाला किंमत देणार. बरोबर, लोक पण आपल्या शब्दाला किंमत देणार आहे. आणि ही जी आपली वारी आहे ना, ही आरोग्याची वारी. आपण लोकांना आरोग्याच्या वारीसाठी इन्व्हाइट करतो. आपण पण स्वयंप्रकाशित असलं पाहिजे. आपलं पण वागणं तसं असलं पाहिजे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. मी काय परमार्थ नाही, तुम्ही पण परमार्थ नाहीत, माझ्याकडून पण चुका होता. मी माझे कोच आसाराम सरांना, लक्ष्मी मॅडम असतील, या कॉलवरती सिनियर माझ्यापेक्षा असणारे भारती सोनोने मॅडम असतील, राज सर असतील, परत सदा फुले सर असतील, असे बरेच काय आहेत. यांनी मला शिकवलं. ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर त्यांनी मला जे शिकवलं, मी त्यांचा पाईक आहे. मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही. या फॅमिलीमध्ये राम सरांनी पण शिकवलं, प्रतिम मॅडमने पण शिकवलं. म्हणून तुम्हाला मी सांगतो, संत सांगतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. हे म्हणा माया जाळात गुंतून, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप.
सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजीची कामिनी म्हणजे बायको आपली स्वतःची, आपल्या शेजारी बसलेली असते किंवा झोपलेली असते. शेजीची कामिनी दूर राहे. संत तुकाराम महाराज सांगतात, संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून. चक्रपाणी म्हणजे देव, भगवंत, गुरु, त्याशिवाय कोणी सोडू शकत नाही. इथे जमलेल्या माझ्या सर्व समोर बसलेल्या वारकरी मित्रांनो, संतू संतांनो, तुम्हाला खरंच सांगतो, ज्यावेळेस आपल्याला बीपीची, शुगरची, थायरॉइडची गोळी येते ना, त्यावेळेस आपल्याला कोण सोडू शकत नाही. संत तुकाराम महाराज सांगतात, नको नको मना गुंतो मायाजाळी. आपलं मन ल वाईट आहे. मनाचे दोन प्रकार आहेत, प्रवृत्ती मन आणि निवृत्ती मन. प्रवृत्ती मन आपलं खूप चंचल असतं. आपल्याला वडापाव खायला होतं, जिलेबी खायला होतं. निवृत्ती मनच आपण ऐकत नाही, प्रवृत्ती मनच ऐकतो. जिलेबी वडापाव खातो आणि आपल्याला आजार होतात. असे आजार होतात की ती आपलं देह, आपली पंढरी विविध आजाराने त्रासून जाते आणि आपल्याला गोळ्या सुरू होतात. आणि आपण मग नंतर वेलनेस फॅमिलीमध्ये येतो. फक्त आपल्याला चक्र पाणी म्हणजे भगवंत सोडवतो. परंतु या ठिकाणी आपल्याला जर हे आजार दूर करायचे असतील तर खरंच बाबांनो, ही फॅमिली आपल्याला सोडू शकते. कारण हा एक परमार्थ, हा देवासारखा कॉल आहे. तेव्हा त्या काळात संत तुकारामाने सांगितलं, तुला चक्रपाणी सोडू शकत नाही, पण मी आज सांगतो, तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर हा आहार तुमची पंढरी चांगली ठेवू शकते. आपण काय करतो? आपण स्वतःचा आहार खातो. संतांनी सांगितलेलं आहे, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. संत सांगतात, दुधामध्ये सार असतं. एखाद्याला दूध जरी तुमच्या जरी नाही देता आलं, पाचता आलं, आपण चहा वगैरे करतो नाही, अगोदर आपण चहा वगैरे माणसाला द्यायचो, घरी आपल्या पाहुणे वगैरे आल्यात, आपण आता अप्रेज देतो, दूध वगैरे देतो. संत सांगतात, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. जर तुम्ही दूध नाही एखाद्याला पाजू शकलात बॉस, त्याच्यामध्ये सार असतं, त्याच्यामध्ये लोणी असतं, त्याच्यामध्ये तूप असतं, पण ताक तरी पाजा. तसं बाबांनो, तुम्हाला मी सांगतो, मी काय खूप मोठा महाराज नाही, मी काय महंत नाही, मी काय शास्त्री नाही, काय नाही, मी तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे. परंतु माझ्यावर कृपा माझ्या आध्यात्मिक गुरुची, माझ्या आरोग्याच्या गुरुची, माझ्या आईवडिलांची, म्हणून मला आज इथं बोलता येते. कारण मी पण होतो जेव्हा वारकरी संप्रदायात होतो, त्यावेळेस पण मी एकदम लीनतेने त्या ठिकाणी प्रवचनाला जायचो, कीर्तनाला जायचो, प्रवचन करायचो, रामायण वगैरे सांगायचो, म्हणून मला आज बोलता येत. तेवढा लीन होतो. तेवढे 6 विकार दूर केलेले होत. ते 6 विकार माझ्या अंगी तेव्हा नव्हतं, म्हणून तेव्हाच स्मरणात माझ्या आज पण आहे. म्हणून आपण एखाद्याला शेक जरी नाही देऊ शकलो, मला एक सांगायचा मुद्दा, कमीत कमी आपल्या घरी येणाऱ्या माणसाला अप्रेस तरी पाजाव. खूप मोठा मार्क्यू सरांचं विजन आहे, अप्रेस पाजा. 2 चमच्यानं काय फरक पडतो? त्याची ऍसिडिटी कमी होईल, त्याला बरं वाटेल, त्याचा दिवस फ्रेश जाईल. तेव्हा मी तुम्हाला संत म्हणे, तेव्हा तुम्हाला मी चांगला माणूस म्हणेन. संत ही उपाधी खूप मोठी, पण चांगला माणूस म्हणेन. कारण माणसाने माणसावर प्रेम करणे हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. वेलनेस फॅमिलीमध्ये यायचे म्हणजे तू का म्हणे येते पाहिजे जातीचे हेर गबाळाचे काम नाही. मार्क्यू सरांचं पण तेच आहे. मार्क्यू सरांनी वेगळ्या पद्धतीत सांगितलंय, आपले कोच वेगळ्या पद्धतीत सांगतात, तुकाराम महाराज वेगळ्या पद्धतीत सांगतात, पण त्याचा मतितार्थ, त्याचा अंतिम अर्थ तोच आहे. आपल्याला आरोग्य द्यायचे लोकांना, म्हणजे कॉलवर येतात ना, 4 दिवस ऐकतात, 5 दिवस ऐकतात, परंतु कॉलला परिपूर्ण समजून घेत नाही. आपले कोच कोण आहेत, आपल्या कोचच्या भावना समजून घेत नाही. त्याला काय कळतं, उठलं की फोन कर, चुकीचं आहे बॉस. आहार खूप मोठं विजन आहे, खूप मोठं मिशन आहे. 1978-80 ला अमेरिकेत सुरू झालेला, आज 95-96 देशामध्ये मिशन चालू आहे. आणि हा आहार सात्विक आहार आहे. आज मी तुम्हाला सांगितलं 3 वेळा घेणार आहे, 3 वेळा दाबून चिपून, परत भूक लागली तर 4 वेळा घेणार आहे. मी बायकोला सांगत असतो, आपल्याकडे भरपूर पैसे येणार आहेत, परंतु त्या पैशाचा आपल्याला उपभोग घेता आला पाहिजे. 1-1.5 लाख रुपये आजही आपल्या घरात येतात ना, आणि ते परत शेवटी पैशाचा आपल्याला त्या उपभोग घेता आला पाहिजे. 2 मुलीत लग्न करून गेल्यानंतर आपण दोघच आहेत एकमेकाला.
मी तुझा विठ्ठल आणि तू माझी रुक्मिणी. बस. परत आपलं कोण नाही. असे लोक कमी असतात. तुका म्हणे माय बाप अवघे द्यावसोब, असे लोक कमी असतात माय बापांना देव मानणारे, त्यांची आज्ञा पाळणारे. परंतु आज 99% लोक ऐकत नाहीत. खूप मोठे श्रीमंत लोक आज स्वतःच्या आई वडिलाला वृद्धाश्रमामध्ये ठेवतात, आश्रमात ठेवतात, त्यांच्या मौतीला येत नाही. काय माणूस की काळिंबा फासणारे विचार आहेत. माणसाच्या कर्माला काळिंबा फासणारे विचार आहेत. आपल्याला काय करायचंय? तुकाराम महाराज सांगतात, देव पावायाशी गेलो आणि देव म्हणूनच ठेवलो. लक्षात. आपल्याला ह्या प्रकारची आपली प्रवृत्ती वृत्ती पाहिजे. कोच व्हायचे आपल्याला. मार्क्यूस सरांना पाया गेलो, मार्क्यूस सरांचं व्हिजन पाहायला गेलो. एका दिवस आपण इव्हेंटला जातो ना, इव्हेंटला ऐकतो, म्हणजे मार्क्यूस सरांचं व्हिजन जेव्हा पाहायला जातो ना, ते मार्क्यूस सर बनावं लागतं. आज मला मार्क्यूस सरचं थोडं 5 मिनिट बोलण्याचं पण मला तुम्ही पात्र दिलंय. आणि मार्क्यूस सर बनणं म्हणजे 6 विकार, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार बाजूला सारावे लागतात. बस. नुसतं मी वेलनेस कोच टोनक कोड्या मारून भागत नाही. मी कोणाला असं मुद्दाम म्हणून बोलत नाही, कारण मला तुम्ही आज महाराजाची उपाधी देऊन वेलकम केलेलं आहे मला इथं बोलण्यासाठी. मग ज्यावेळेस मी बोलतो ना, त्यावेळेस माझ्या अंतःकरणातून, मनातून आणि हृदयातून बोलतो. आणि जो बोलतो तो मी करण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडून काही चुका पण होतात. काही ठिकाणी मला लोकांनी पण म्हटलं तुमचं वजन किती, काही लोकांनी टॉर्च पण केलं मला रस्त्याने, गाडीवरून येता वेळेस, जाता वेळेस, शेती करता वेळेस नावं पण ठेवली. पण मी मला अजून बदलण्याचा प्रयत्न करतोय. परिपूर्ण या जगामध्ये कोण नसतं. परिपूर्ण बनण्याचा प्रयत्न करा. आणि जे आज नवीन आहेत आणि जे आहारावर वगैरे म्हणतात नाही खूप महाग आहे, अरे बाबा तुझा जन्म, आपला जन्म जो आहे ना, आपला जन्म आणि आपल्या ह्या जन्मामध्ये हे अमृत मिळालेलं, आपल्याला अमृत मिळालेलं नाही. अमृताला आपण माग म्हणू शकत नाही. अमृत मिळवायला खरंच अमृत आहे. वेडे नाहीत 96 देशातले लोक खायला, या आहाराचं प्रमोशन करायला. सगळे सुशिक्षित आहेत, खूप मोठमोठे डॉक्टर आहेत. 350 शास्त्रज्ञांनी, डॉक्टरांनी अभ्यास करून आहार बनवलेला आहे. आणि हा आहार या शास्त्रज्ञांनी पुस्तकं लिहिलेत, त्यांचे ग्रंथ, ते MBBS वगैरे आहेत ना, आज मेडिकल मधून क्षेत्रातून डिग्री घेऊन येत आहेत, ते त्यांचा अभ्यास करून मेडिकल मधून MBBS होऊन या जग आपल्याला सेवा देत आहेत. आहारावर संशय घ्यायची गरजच पडत नाही. तुम्ही गुगल बाबाला कोणाला पण विचारा आहाराचं महत्व काय. तुम्हाला सांगितलं होतं की याचसाठी पहिला मुद्दा आपला याचसाठी केला होता 8 तास. आपल्याला 8 तास आपलं आरोग्य सुधारण्यासाठी करायचे. झोप सोडून द्यायचे, 4:30ला उठायचे, 5ला उठायचे. इन्व्हिटेशन आपल्याला वाढवायचे, लोकांना आरोग्य द्यायचे. हे मिशन खूप खतरनाक आणि लय भारी मिशन आहे. पुण्याचं मिशन आहे. हे विजन मध्ये सहभागी व्हा. मी पाठीमागे वळून पाहिलं, तू आजपर्यंत काय केलं, 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी माझं मूल्यमापन केलं. तू आजपर्यंत काय कमवलंस आणि काय गमावलंस. माझी मुलगी म्हणली तुम्ही रोज शेक खाता, पेता दोघं पण, आणि तुम्ही कॉलवरती नसता. मला खूप वाईट वाटलं. माझ्या मुलीने या कंपनी विषयी मला सांगितलं, रोनाल्डो सारखे, विराट कोहली सारखे लोक खातात आणि तुम्ही खातात आणि नुसतं कॉलवर दिसत नाहीत. माझ्या मुलीचे 2 शब्द मला पटले आणि मी आज महिन्यापूर्वी परत कॉल जॉईन केला. मी 1 वर्षभर कॉलवर नव्हतो, परंतु आहारामध्ये मी अजिबात खंड पडू दिला नव्हता. म्हणून बॉस, आपल्याला जो पण सांगतो ना त्याला गुरु माना. चांगला असेल ना, लहान 4थीचा विद्यार्थी असला त्याला गुरु मानायचं आणि त्याचं ऐकायचं. तरी पण आपला कॉल टाइम जरा बऱ्यापैकी पुढे जातोय. शेवटी जाता जाता एकच सांगेन मी, मिशन मध्ये सहभागी व्हा. आळस बाजूला काढा, उठा. या वारीमधील लोकांना सहभागी करून घ्या. लोकांना आरोग्य द्या. आणि लोकांना आरोग्य दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू असतं ना, तेच आपली कमाई असं गृहीत धरा. लय पैसे जातात, जाऊ द्या. गीतेमध्ये सांगितलेलं आहे अर्जुनाला, हे अर्जुना तू काय घेऊन आला होता, येता वेळेस काय घेऊन आला होता, आणि तू इथं काय कमवलंस आणि काय घेऊन जाणार आहेस. तेव्हा अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की तू विश्वरूप पाहण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तू स्वरूप पहा. आणि प्रत्येकाला माझं एकच म्हणणं आहे की षटविकारापासून दूर व्हा,
स्वरूप पहा आणि लोकांना आरोग्य द्या. जेव्हा आपल्याला स्वरूप दिसेल ना तेव्हाच आपण इतरांना चांगल्या पद्धतीचं आरोग्य देण्याचा प्रयत्न करू. मी म्हणत नाही तुम्हाला मिशन मध्ये सहभागी होण्यासाठी बायका लेकरं वगैरे सोडायचे, हिमालयात जायचं, मार्क्युसरचं मिशन, असं नाही. असं नाही. आपल्याला घरी बसून पण या मिशन मध्ये आणि या विजन मध्ये सहभागी व्हायचं, इतरांना आरोग्य द्यायचे, संतुलित आहार दाबून चेपून खायचा आहे, घरातलं तेलाच आणायचं नाही, साखर फिकर सगळे बंद करायची. आणि तुम्हाला मी सांगितलं ना, नका घालू दूध जयामध्ये सारं, ताकाचे उपकार तरी करा. कमीत कमी लोकांना आपण शेक जरी नाही पाजू शकलो, एखाद्याची पेण्याची जर हिंमत नसेल ना, पैसे नसतील ना, कमीत कमी त्याला आप्रेस पाजाव, एवढं कार्य करा. कारण ते तुम्हाला तसं पुण्य जगात कुठंच मिळणार नाही. मंदिरात जाऊन देवापुढे डोकं आपटून पुण्य मिळणार नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरती आप्रेस पेल्यानंतर जे हसू असेल ना, ती तुमची कमाई, जीवनाची कमाई. तुमची म्हणण्यापेक्षा माझी, पण मी पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, आपली कमाई ती पण. आणि शेवटी जाता परत सांगन की जेव्हा आपल्या वेळ येते ना, तेव्हा आता संत तुकाराम महाराज आबांना सांगितलं होतं की आपली बायको दूर राहते, आपले आई वडील दूर राहतात, आपला भाऊ दूर राहतो, सगळं दूर राहतं. म्हणून भगिनींनो तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आहोचं पण ऐका, त्यांना पण कॉलवरती आणा. तरी टाइम बऱ्यापैकी आता बोलत बसलो ना मी याच्यावर, आणि बराच काय बोलत बसन, टाइम बऱ्यापैकी पुढं जातोय. तरी पण शेवटी जाता जाता हेच म्हणेन की आसाराम सरांनी, लक्ष्मी मॅडमनी मला बोलण्याची संधी दिली आणि मी खरंच त्यांचा धन्यवाद आहे. आणि ज्यावेळेस आष्टीगण आणि वारकऱ्याचा जो पोशाख असतो ना, आणि जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा माणूस सगळं काय खरं बोलतो, सत्य बोलतो. कारण की एखादा कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल किंवा भजनकार असेल, ज्यावेळेस तो बोलतो म्हणजे पांडुरंगाच्या भूमिकेमध्ये असतो. आज मला आसाराम सरांनी, लक्ष्मी मॅडमनी आणि सिस्टीमने जी पांडुरंगाची शेवटची 10-15 मिनिटाची भूमिका दिली, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभारी आहे. आणि तुम्ही सर्वांनी 49-50 जणांनी जे मला आज ऐकलं, त्याबद्दल तुमचे पण आभारी आहे. आणि स्वतःसाठी एकदा क्लॅपिंग करायची. ओव्हर टू आसाराम सर.